नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 4 दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ॲटम. हा आपला व्हिडिओ नंबर 3 आहे आणि यामध्ये आपण बोर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन ॲटम त्यासोबतच लिमिटेशन्स ऑफ बोर मॉडेल हे सगळं पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. भविष्यात तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का? आणि जर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम म्हणजेच नीट द्यावी लागेल आणि त्याच नीटची तयारी करण्यासाठी अनअकॅडमीतर्फे बरेचशा बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, समर्थ बॅच आहे जी की नीट 22साठी आहे. सोबतच नीट 23साठी पण बऱ्याचशा बॅचेस आहेत, तुम्ही त्या देखील जॉईन करू शकता. ही बॅच 27 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बॅचेसमध्ये बरेचसे असे एज्युकेटर्स आहेत जे की इंडियाचे टॉप एज्युकेटर्स आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता. ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सोबतच अजून एक बॅच आहे जी की 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, दॅट इज सुपर अचिव्हर्स बॅच. या बॅचेसमध्ये पण इंडियाचे टॉप एज्युकेटर्स आहेत ज्याद्वारे तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळे विषय एकदम परफेक्ट करू शकता. सोबतच अनअकॅडमीवरती बरेचसे टेस्ट पण होतात ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. या सगळ्या बॅचेसची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. सो मित्रांनो, या बॅचेसमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. सबस्क्रिप्शन घेण्याआधी एकदा तुम्ही अनअकॅडमीवरती जे काही फ्री क्लासेस आहेत, स्पेशल क्लासेस आहेत तर ते अटेंड करू शकता. सो तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने या बॅचेसमध्ये शिकवलं जातं. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, अनअकॅडमीने मागच्या आठवड्यात देखील ही ऑफर लॉन्च केली होती आणि तेव्हा बऱ्याच जणांनी सबस्क्रिप्शन घेतलं होतं. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि त्यामुळे अनअकॅडमीने या आठवड्यात देखील ही ऑफर लॉन्च केलेली आहे. ऑफर खूप भारी आहे, एकदम मस्त आहे. या ठिकाणी तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. तो कसा त्यात आपण पाहूया. तर या ठिकाणी तुम्हाला अनअकॅडमीकडून 10% डिस्काउंट मिळणार आहे आणि सोबतच जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरलात तर अजून 10% डिस्काउंट, अशा प्रकारे एकूण तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे आणि ही ऑफर फक्त 30 सप्टेंबरपर्यंतच आहे. सो गाईज, हरी अप. ज्यांना सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे ते लगेच घेऊ शकतात. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. या ठिकाणी 2 प्रकारचं सबस्क्रिप्शन असतं, एक तर आयकॉनिक आणि प्लस सबस्क्रिप्शन. आता आयकॉनिक म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्लस सबस्क्रिप्शनमध्ये काय काय असतं, इंडियाचे टॉप एज्युकेटर्स असतात, सोबतच लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतात, लाईव्ह टेस्ट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, क्विजेस देऊ शकता, सोबतच त्याचा रिपोर्ट पण तुम्हाला मिळतो, लाईव्ह सोल्युशन्स मिळतात आणि सगळे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. सोबतच जर तुम्ही आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर सगळ्यात महत्त्वाचं बेनिफिट आहे म्हणजे तुम्हाला लाईव्ह डाऊट सॉल्विंग सोबतच फिजिकल नोट्स मिळणार आहेत. सो हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे आयकॉनिक सबस्क्रिप्शनचा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह डाऊट सॉल्विंग देखील सेशन्स अरेंज केले जातील. तुम्हाला जस्ट तुमचा डाऊट अपलोड करायचा आहे, त्यानंतर योग्य टाईम स्लॉट निवडायचा आहे आणि मग लगेच तुमचे लाईव्ह डाऊट सॉल्व करून दिले जातील. सोबतच ब्रँडेड नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे सबस्क्रिप्शनबद्दल होतं. सोबतच तुम्हाला जर कॉम्बोज घ्यायचे असेल, कॉम्बोज म्हणजे कसं तर तुम्ही सध्या बोर्ड एक्झामची पण तयारी करत आहात आणि तुम्ही नीट किंवा JEEची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कंबाईन जर हवं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट देखील मिळणार आहे. सो हे खूप फायद्याचं आहे. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही CBSEमधून असाल किंवा HSC बोर्डमधून असाल, तुम्ही त्या ठिकाणी देखील कॉम्बो घेऊ शकता किंवा तुम्ही JEE आणि नीटची एकत्र तयारी करत असाल तर त्यासाठी पण या ठिकाणी कॉम्बो अवेलेबल आहे. सो या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिल्यांदा बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम. सो नेल्स बोर यांनी हायड्रोजनसाठी एक ॲटॉमिक मॉडेल तयार केलं होतं. आता याआधी पण आपण हायड्रोजन स्पेक्ट्रा पाहिलं. सो सगळे हायड्रोजनच्या मागे का लागलेत तर हे एक त्याच्यामागे गोष्ट अशी आहे की हायड्रोजनचं स्ट्रक्चर कॉमन आहे किंवा एक त्याच्यामध्ये सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे ते आपण इझिली डिस्कवर करू शकतो की त्याच्यामध्ये काय काय बदल होत आहेत. सो त्याच्यामुळे सगळेजण आधी हायड्रोजनवरती एक्सपेरिमेंट करत आहेत. ओके. नेक्स्ट आहे वाईल डुईंग सो ही यूज द क्वांटम थिअरी. आपण क्वांटम थिअरी देखील प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, E=hν. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नेक्स्ट आपण पाहिलं होतं वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड द एमिशन लाईन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. ओके. यामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा एखाद्या स्पेक्ट्रममधून एखादी लाईट रे पास होते तेव्हा ज्याप्रमाणे आपल्याला 7 कलरचं बँड पाहायला मिळतं, स्पेक्ट्रम पाहायला मिळतं, त्याचप्रमाणे हायड्रोजनसोबतही होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॉस्युलेट्स काय काय होते बोर ॲटॉमिक थिअरीचे. सो बोर्स मॉडेल ऑफ हायड्रोजन इज बेस्ड ऑन द फॉलोविंग पॉस्युलेट्स. सगळ्यात पहिल्यांदा आहे द इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम कॅन मूव अराउंड द न्यूक्लियस इन वन ऑफ द मेनी पॉसिबल सर्क्युलर पार्ट्स ऑफ फिक्स्ड रेडियस अँड एनर्जी. सो सपोज की हा आहे आपला हायड्रोजनचा ॲटम, ह्याच्या भोवती हे सगळे शेल्स आहेत.
शेल्स अनलिमिटेड असतात, फक्त आपण जे KLMNO म्हणतो याचा अर्थ काय, तेवढ्या शेलमध्ये फक्त इलेक्ट्रॉन आहेत. सो या ठिकाणी मध्ये न्यूक्लियस आहे आणि या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन आहे. आता हा इलेक्ट्रॉन कोणत्या शेलमध्ये असणार हे डिपेंड करते की एनर्जीवरती. सो याच्यामध्ये बरेचसे शेल्स आहेत, परंतु इलेक्ट्रॉनचं रेडियस फिक्स्ड आहे की ते कोणत्या ॲक्सिसमध्ये मूव्ह करणार आहे, सोबतच त्याची एनर्जी पण फिक्स्ड आहे. ओके, सो फिक्स्ड रेडियस आणि फिक्स्ड एनर्जी असणार आहे त्या इलेक्ट्रॉनची, जे की न्यूक्लियसभोवती रिव्हॉल्व करणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस पाथ्स आर कॉल्ड ऑर्बिट्स. आणि हे जे सगळे पाथ आहेत किंवा हे जे सगळे शेल आहेत यांना आपण काय म्हणणार आहोत, ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन किंवा ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन. स्टेशनरी स्टेट्स और अलाउड एनर्जी स्टेट्स. सो आता स्टेशनरी स्टेट म्हणजे काय, हे इलेक्ट्रॉन फक्त याच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करणार, सो ही झाली त्याची स्टेशनरी स्टेट. पण जर त्याच्यामध्ये सपोज की त्याला एक्स्ट्रा एनर्जी मिळाली, ते एक्सायटेड झालं, तर ते सपोज या ऑर्बिटमधून या ऑर्बिटमध्ये शिफ्ट झालं, मग आता हे काय झालं, याची दुसरी ऑर्बिट झाली. ओके, सो अशा पद्धतीने एनर्जी स्टेट्समध्ये ते आता गेलेलं आहे. एनर्जी स्टेट्स पण फिक्स लेवलवरती असतात, त्या लेवल्स कशा फाइंड आउट करायच्या किंवा एनर्जी स्टेट कुठे असणार हे सगळं आपण पुढे पाहणार आहोतच. दीज ऑर्बिट्स आर अरेंज्ड कॉन्सन्ट्रिकली म्हणजे काय, ज्याला असे बरेचसे सर्कल्स ज्याचं सेंटर फक्त एकच आहे. सो हा एक सेंटर आहे, याच्याभोवती हा सर्कल, याच्याभोवती हा सर्कल, म्हणजे सर्कल बरेचसे आहेत पण सेंटर वन आहे, याला आपण म्हणतो कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ओके, सो आता या ठिकाणी न्यूक्लियस एकच आहे, बट त्याच्याभोवती असणारे जे शेल्स आहेत किंवा जे ऑर्बिट्स आहेत ते कसे आहेत, एकाच सेंटरवरती आहेत. ओके, सो त्याच्यामुळे आपण त्याला म्हणणार आहोत कॉन्सेंट्रिक. आता इथून जेव्हा आपण न्यूक्लियसपासून दूर जाणार, म्हणजे जेव्हा आपण शेवटच्या शेलमध्ये जाणार आहोत किंवा ऑर्बिटमध्ये जाणार आहोत, तेव्हा एनर्जी काय होते, वाढत जाते. सो आपण फर्स्ट शेलमध्ये आलो, के असणार आहे फर्स्ट शेल, एनर्जी वाढली, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी एलमध्ये असणार आहे, एममध्ये जास्त, एनमध्ये जास्त. ओके, सो अशा पद्धतीने एनर्जी इन्क्रीज होत जाणार आहे प्रत्येक ऑर्बिटमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाईम. बट ही एनर्जी टाईमनुसार चेंज होत नाही. आता सपोज की हे एक आपलं ऑर्बिटल आहे, त्याच्यानंतर हे एक ऑर्बिटल आहे आणि ते न्यूक्लियस आहे. सपोज की याची एनर्जी समथिंग 1 जूल आहे, याची 2 जूल आहे. ओके, सपोज करा. मग आता या ठिकाणी असं होणार का की 5 मिनिटांनी याची एनर्जी 5 जूल होईल, याची 10 जूल होईल, असं होणार आहे का, तर नाही. एनर्जी टाईमनुसार बदलत नाही, एनर्जी फिक्स्ड आहे. ओके, फक्त ऑर्बिटनुसार बदलते. नेक्स्ट आहे हावेवर द इलेक्ट्रॉन विल मूव्ह फ्रॉम अ लोअर स्टेशनरी स्टेट टू हायर स्टेशनरी स्टेट इफ अँड व्हेन द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय दी इलेक्ट्रॉन. सो आता या ठिकाणी आहे आपलं न्यूक्लियस, याच्याभोवती आहेत हे सगळे आपले ऑर्बिट्स. आता सपोज की एखादं इलेक्ट्रॉन आहे, आता या 3 शेलच्या कंपॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर हे काय आहे, लोअर आहे. सो आता या लोअर ऑर्बिटमधून जेव्हा हे इलेक्ट्रॉन वरती जाणार आहे, म्हणजे थोडंसं हायर ऑर्बिटमध्ये जाणार आहे, तेव्हा ते कसं जाईल, जेव्हा त्याला एनर्जी मिळेल. ओके, आता या ठिकाणी हे लोअर आहे, लोअरमध्ये एनर्जी ऑब्वियसली कमी असणार आहे, हायरमध्ये एनर्जी जास्त लागणार आहे. सो ते हायरमध्ये केव्हा जाईल, जेव्हा त्याला हायर शेलच्या किंवा हायर ऑर्बिटच्या तुलनेत एनर्जी मिळेल तेव्हा ते जाणार आहे. सो जेव्हा याला एनर्जी मिळेल तेव्हाच ते पुढे जाणार आहे. सो एनर्जी मिळेल म्हणजे काय, तर ते जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. ओके, सो सपोज की या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉननी जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब केली तेव्हा ते एक्सायटेड स्टेटमध्ये गेलं, आणि एक्सायटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर मग ते एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतं, जेवढी पुढच्या ऑर्बिटची एनर्जी असेल तिथपर्यंत. ओके, आता दुसरी गोष्ट काय, आता सपोज की एखादा दुसरा एक इलेक्ट्रॉन आहे, ते कुठे आहे, ऑलरेडी हायर ऑर्बिटमध्ये आहे आणि त्याला आता त्याच्या ओरिजिनल ऑर्बिटमध्ये किंवा लोअर ऑर्बिटमध्ये यायचं आहे. आता आपण लोअरपासून हायरकडे जायला काय केलं होतं, एनर्जी ॲब्झॉर्ब केली होती. आता हायरपासून लोअरकडे येताना काय करावं लागेल, एनर्जी कमी करावी लागेल म्हणजेच काय, एमिट करावी लागेल. सो हायरपासून लोअरमध्ये येताना एनर्जी एमिट केली जाते किंवा कमी केली जाते, आणि लोअरपासून हायरमध्ये जाताना एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. ओके, सिम्पल लॉजिक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे आहे ते सारखं होतं का, इलेक्ट्रॉन सारखं एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये शिफ्ट होतं का, तर नाही. द एनर्जी चेंज डज नॉट टेक प्लेस इन कंटिन्युअस मॅनर. हे कंटिन्युअसली होत नाही. जेव्हा केव्हा त्या इलेक्ट्रॉनला तेवढी एनर्जी मिळेल, ती एनर्जी कॅपेबल असेल त्याला पुढच्या ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यासाठी, किंवा जेव्हा केव्हा त्याची एनर्जी कमी होईल किंवा एमिट होईल, ते कॅपेबल असेल त्याला आधीच्या शेलमध्ये घेऊन येण्यासाठी, तेव्हाच फक्त हे चेंज होणार आहे, अदरवाईज नाही. ओके, उसके बाद नेक्स्ट आहे अँग्युलर मोमेंटम. मोमेंटम तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, मोमेंटम म्हणजे आपण काय घेतो, मास इंटू वेलोसिटी. ओके, साधं मोमेंटम असेल तर आपण काय घेतो, मास इंटू वेलोसिटी. सो त्याच पद्धतीने अँग्युलर मोमेंटम इज अ प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण आयने रिप्रेझेंट करतो, अँड अँग्युलर वेलोसिटी, याचं हे साईन आहे, याला आपण ओमेगा म्हणतो. ओके, सो अँग्युलर मोमेंटम आपण कसं लिहिणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाय बाय ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. ओके, सो अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया मल्टिप्लाय बाय ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. आता जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं, आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया,
आणि मोमेंट ऑफ इनर्शिया याचा अर्थ काय होतो, मास इंटू आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. आता एखादं ऑब्जेक्ट आहे ते कुठे आहे, या ठिकाणी आहे. ओके, आणि ते असं इथे जे म्हणजे सपोज की तुम्हाला गोफण माहिती आहे का, माहिती असेल कदाचित. सो तो व्यक्ती या ठिकाणी उभा राहतो आणि गोफण फिरवतो आणि ती गोफण बरोबर अशी सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करते. ओके, त्या माणसाच्या भोवती. तर त्याच पद्धतीने इथेही हेच होते की इथे जो ऑब्जेक्ट आहे त्याचं सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होणार आहे. ओके, आणि इथे जो आहे तर तो ॲक्च्युअल व्यक्ती किंवा ॲक्च्युअल त्याचा ऑब्जेक्ट उभा आहे, इथून एक स्ट्रिंग आहे आणि ते अशी मूव्ह होते. आता इथे जर आपण पाहिलं तर एवढं जे अंतर असणार आहे ते असणार आहे रेडियस. इथे तो ऑब्जेक्ट आहे म्हणजे त्याचं मास काय असणार आहे, एम, जे की इथे असणार आहे. इथून ते असं रिव्हॉल्व करते म्हणजे वेलोसिटी इथे असणार आहे. आणि सोबतच ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर वेलोसिटी, म्हणजे एका पर्टिक्युलर अँगलमध्ये जेव्हा तो मूव्ह होणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत अँग्युलर वेलोसिटी. ओके, कारण इथून इथे आपण पाहिलं एक अँगल तयार होतो, इथून इथे एक अँगल तयार होते. सपोज की थीटा वगैरे तो अँगल आहे, तर हा अँगलमध्ये मूव्ह होणार आहे. सो त्याला आपण अँग्युलर वेलोसिटी म्हणतोय. ओके, सो आता या ठिकाणी अँग्युलर मोमेंटमचा ॲक्च्युअल फॉर्म्युला काय झाला, एम आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय व्ही अपॉन आर. सो आर आणि आर कॅन्सल, सो काय राहिलं, एम व्ही आर. सिम्पल. तर अशा पद्धतीने अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे एम व्ही आर. आता तुम्ही म्हणाल हे आपण कसं घेतलं, तर सिम्पल आहे. मग अशी आपण काय घेतलं होतं, आय मल्टिप्लाय बाय ओमेगा. आयची व्हॅल्यू अजून आपण काय काय लिहू शकतो, आयची व्हॅल्यू आपण अजून काय काय लिहू शकतो, एम आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगाची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, वेलोसिटी आहे, सो व्ही आपण आर लिहू शकतो. सो हा आर आणि हा आर इकडचं कॅन्सल होईल, राहिलं काय एम आर आणि व्ही म्हणजेच एम व्ही आर. ओके, सो अशा पद्धतीने आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड, द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब्ड ऑर एमिटेड वेन ट्रान्झिशन ऑकर्स बिटवीन टू स्टेशनरी स्टेट्स दॅट डिफर इन एनर्जी बाय डेल्टा ई इज गिवन बाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. सेकंड पॉईंटमध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एनर्जी ॲब्झॉर्ब करणार तेव्हा तो लोअरमधून हायर स्टेटमध्ये जाणार आहे आणि जेव्हा तो एनर्जी एमिट करणार तेव्हा तो हायरमधून लोअर स्टेटमध्ये येणार आहे. सो हे जे ट्रान्झिशन होतं आहे एनर्जी ॲब्झॉर्ब किंवा एमिट केल्यामुळे त्याच्या ऑर्बिट्समध्ये जे हे ट्रान्झिशन होणार आहे, तर याच्यामध्ये जी एनर्जी डिफरन्स येणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे दोन ऑर्बिट्स आहेत, सपोज की हे लोअर आहे आणि हे हायर आहे. सो इथून इथे जाताना एनर्जीमध्ये काहीतरी डिफरन्स येणार आहे, कारण प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी ठरलेली आहे. हे आपण मगाशी फर्स्ट पॉईंटमध्ये पाहिलं होतं, फिक्स्ड एनर्जी आहे. सो एनर्जीमध्ये हा जो डिफरन्स येणार आहे तो आपण या फॉर्म्युलाने देतो. फॉर्म्युला काय आहे, न्यू इज इक्वल टू डेल्टा ई बाय एच. आता या ठिकाणी डेल्टा ईचा अर्थ काय होतो, डिफरन्स इन एनर्जी. जी काही दोन ऑर्बिटमध्ये किंवा दोन स्टेटमध्ये असणारी डिफरन्स आहे एनर्जीमधला त्याला आपण डेल्टा ईने लिहितो, डिवायडेड बाय एच. एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आहे 6.6 इंटू 10 टू द पॉवर -34. ओके, सो डेल्टा ई. आता डेल्टा ईचा अर्थ काय होतो, डिफरन्स इन एनर्जी. डिफरन्स इन एनर्जी आपण कसं घेऊ शकतो, आता या ठिकाणी हे आहे आपलं जास्त हायर एनर्जीवाला ऑर्बिटल, ज्याची एनर्जी आहे E2 आणि फर्स्ट ह्याची एनर्जी आपण E1 घेऊया. सो जेव्हा आपण यामधला डिफरन्स फाइंड आउट करणार आहोत तेव्हा आपण E2 मायनस E1 करणार. ऑब्वियसली E2 आपण आधी घेणार कारण E2ची एनर्जी जास्त आहे. सो E2 मायनस E1 डिवायडेड बाय एच ही असणार आहे तुमची डिफरन्स इन एनर्जी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. ओके, हा डिफरन्स इन एनर्जी फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे, एक्सप्रेशन आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, वेर E1 अँड E2 आर द एनर्जीज ऑफ लोअर अँड हायर allowed energy states respectively, and this expression is commonly known as Bohr's frequency rule. आणि याला आपण Bohr's frequency rule म्हणतो. फ्रिक्वेन्सी कुठे इथे उल्लेख केलेला नाही आहे, बट हे जे न्यू आहे ते काय आहे, फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल आहे. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू डेल्टा ई बाय एच असा हा फॉर्म्युला तयार होतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्थ वन, द अँग्युलर मोमेंटम. मगाशी आपण पाहिलं अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय होतं. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन अ गिवन स्टेशनरी स्टेट कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज एम व्ही आर. हा फॉर्म्युला कसा आला तेही आपण पाहिले. एम व्ही आर कुठेही आला तरी हा फॉर्म्युला कशाचा असणार आहे, अँग्युलर मोमेंटमचा. सो एम व्ही आर इज इक्वल टू एन मल्टिप्लाय बाय एच बाय 2π. आता या ठिकाणी एन म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ शेल. कुठल्या शेलमध्ये ते इलेक्ट्रॉन आहे तर ते आपण एननी घेतो. सो फर्स्ट शेलमध्ये आहे की सेकंड शेलमध्ये आहे, दॅट इज दॅट. नेक्स्ट आहे वरती एच. एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट 6.6 इंटू 10 टू द पॉवर -34 डिवायडेड बाय 2π. ओके, सो पायची व्हॅल्यू डिपेंड करणार की तुम्हाला 3.14 घ्यायची आहे की 22/7 घ्यायची आहे. कशावरती डिपेंड करणार, पुढे मागे ज्या व्हॅल्यूज आहेत कोणती व्हॅल्यू कॅन्सल होऊ शकते या सगळ्यांवरून तुम्ही ठरवू शकता. ओके, सो अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. जेव्हा आपल्याला एखादा इलेक्ट्रॉन जेव्हा अँग्युलर मोमेंटम दाखवणार आहे तेव्हा त्याची स्टेशनरी स्टेट कशी दाखवायची हे आपण याद्वारे सांगू शकतो. ओके, एम व्ही आर इज इक्वल टू एन मल्टिप्लाय बाय एच बाय 2π. आणि या ठिकाणी एन म्हणजे 1 2 3 4 काही असू शकतं. नेक्स्ट आहे, थर्स अन इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह ओनली इन दोज ऑर्बिट्स फॉर विच इट्स अँग्युलर मोमेंटम इज इंटेग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर बरेचसे ऑर्बिट्स आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की इन्फायनाईट ऑर्बिट्स असतात, बट ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात तेच ऑर्बिट्स आपण फक्त कन्सिडर करतो. ओके, तुम्ही कधी लोकलने प्रवास केला असेलच, फास्ट ट्रेनने वगैरे. सो तुम्ही फास्ट ट्रेनमध्ये पाहिलं असेल की ती ट्रेन प्रत्येक स्टेशनवरती थांबते का? नाही. जे काही ठरलेले स्टेशन्स आहेत, जे मोठे मोठे स्टेशन्स आहेत, ज्या ठिकाणी मोस्टली पब्लिक उतरतं त्याच ठिकाणी फक्त ती ट्रेन थांबते. ओके, सो अशा पद्धतीने प्रत्येक स्टेशनवरती ती ट्रेन थांबत नाही, त्याचे काहीतरी फिक्स्ड स्टेशन्स आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा इलेक्ट्रॉनला एक पर्टिक्युलर एनर्जी मिळेल तेव्हा ते कुठेही शिफ्ट होत नाही, त्याचे ठरलेले ऑर्बिट्स आहेत, त्याच ऑर्बिट्सवरती ते शिफ्ट होतं. मग ते ठरलेले ऑर्बिट्स कोणते? तर जे ऑर्बिट्स या फॉर्मॅटमध्ये असतील, h/2π व्हॅल्यूमध्ये येणार असतील, तर त्याच फक्त इंटरवलवरती किंवा त्याच फक्त ऑर्बिट्सवरती ते इलेक्ट्रॉन जाणार आहे. ओके, सो नेहमी जेव्हा आपण इलेक्ट्रॉनला एनर्जी देणार किंवा ते कोणत्या ऑर्बिटमध्ये जाऊ शकतं वगैरे हे जेव्हा ठरवणार तेव्हा ते h/2πच्याच सिक्वेन्समध्ये असायला पाहिजे. ओके, तेच असणार आहेत फिक्स्ड ऑर्बिट्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिझल्ट्स ऑफ बोर्स थिअरी. So Bohr's theory is used to derive the energies of orbits, that is the stationary states in hydrogen atom. So the results of Bohr's theory for hydrogen atom are summarized as follows. So आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की Bohr's theory आपण का वापरली, तर ऑर्बिटल्समध्ये ज्या एनर्जीज आहेत त्या आपण कशा फाइंड आउट करू शकतो, इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटमध्ये आहे त्याची त्या स्टेटमध्ये काय एनर्जी असेल, सोबतच स्टेशनरी स्टेट फाइंड आउट करणं, या सगळ्यासाठी आपण वापरलं होतं बोर्स थिअरी. पर्टिक्युलरली कोणत्या ॲटमचा अभ्यास करतोय आपण? हायड्रोजनचा. ओके, सो ती थिअरी आता या ठिकाणी समराईज केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे की द स्टेशनरी स्टेट फॉर इलेक्ट्रॉन आर नंबर्ड ॲज n = 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह इंटेजर्स घेणार आहोत अँड नोन ॲज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि हे जे n = 1, 2, 3, 4 आहे याला आपण नंबर ऑफ शेल किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतो. शक्यतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणा, नंबर ऑफ शेल खूप कॉमन शब्द आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द रेडियाय ऑफ द स्टेशनरी स्टेट आर Rn. आता या ठिकाणी Rn म्हणजे काय? प्रिन्सिपल क्वांटम नंबर = n², प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय a0. ओके, तर अशा पद्धतीने येणार आहे हे तुमचं स्टेशनरी रेडियस जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायची असेल त्याची व्हॅल्यू. आता या ठिकाणी a0 काय आहे? a0ची व्हॅल्यू ऑलरेडी ठरलेली आहे, दॅट इज 52.9 पिकोमीटर. काही ठिकाणी हे 53 पण घेतलं जातं अप्रॉक्सिमेटली. सो डिपेंड अपॉन की तुम्हाला जर दिलं असेल a0ची व्हॅल्यू काय घ्यायची तर तुम्ही ती घेऊ शकता. NCERTमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी 53 पण दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही कोणतीही घेऊ शकता, जास्त काही कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडत नाही या ठिकाणी. नेक्स्ट आहे थस द रेडियस ऑफ फर्स्ट स्टेशनरी स्टेट कॉल्ड दी बोर्स रेडियस इज 52.9 पिकोमीटर. जर तुम्ही हायड्रोजनसाठी फर्स्ट स्टेशनरी स्टेटची जर तुम्ही रेडियस फाइंड आउट केली तर ती एवढीच येणार आहे. कशी काय एवढीच येईल? तर बघा या ठिकाणी इथे या ठिकाणी 1च असणार आहे, कारण हायड्रोजनमध्ये फक्त 1 ऑर्बिट असणार आहे, कारण 1च इलेक्ट्रॉन असतो. सो R1 = 1² × a0. आता या ठिकाणी 1 मल्टिप्लाय बाय a0 म्हणजे काय येणार आहे? a0च. a0ची व्हॅल्यू काय आहे? 52.9 पिकोमीटर. तर अशा पद्धतीने हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटचं जर आपण स्टेशनरी स्टेट फाइंड आउट केलं तर ते काय येणार आहे? 52.9च येणार आहे. आणि हे जे 52.9 नंबर आहे याला आपण बोर रेडियस पण म्हणतो, कारण हा सगळा शोध बोर यांनी लावलेला आहे. नेक्स्ट आहे द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन इज द एनर्जी ऑफ इट्स स्टेशनरी स्टेट. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी जी की इलेक्ट्रॉनसोबत असोसिएट आहे किंवा ज्याला आपण एक प्रॉपर प्रॉपर्टी म्हणू शकतो, तर ती स्टेशनरी स्टेटमध्ये किती एनर्जी आहे तर ती कशी फाइंड आउट करायची? तर E1 = -RH इन ब्रॅकेट 1/n². आता या ठिकाणी पण n² किंवा nच्या व्हॅल्यूज 1, 2, 3, 4 वगैरे सगळं क्वांटम नंबर याच्यामध्ये येणार आहे. ओके, सो आता या ठिकाणी हा जो RH आहे याला आपण रेडबर्ग कॉन्स्टंट असं म्हणतो आणि याची व्हॅल्यू जूलमध्ये असणार आहे 2.18 × 10⁻⁻18 जूल. द लोवेस्ट एनर्जी स्टेट इज कॉल्ड एज ग्राउंड स्टेट. आता या ठिकाणी पुन्हा आपलं ॲटम आहे. आता याच्यामध्ये हे जे पहिले एनर्जी स्टेट असणार आहे किंवा जे सगळ्यात लोवेस्ट आहे याला आपण म्हणणार आहोत ग्राउंड स्टेट. आणि द एनर्जी फॉर ग्राउंड स्टेट ऑलवेज 1/n² असणार आहे, कारण या ठिकाणी nची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. शेलची व्हॅल्यू काय असणार आहे? 1, कारण फर्स्ट शेल आहे. सो त्याच्यामुळे या ठिकाणी 1/n². सो E1 = मायनसमध्ये का? तर फर्स्ट शेलसाठी आपण मायनसमध्ये घेणार आहोत व्हॅल्यू. -2.18 × 10⁻⁻18 ही व्हॅल्यू कोणाची आहे? रेडबर्ग कॉन्स्टंटची. मल्टिप्लाय बाय 1/n² या ठिकाणी आपण तेच घेतोय जो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. सो 1/1² का घेतोय? कारण n = 1 आहे, कारण आपण ग्राउंड स्टेटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहोत. सो 1/n². आता 1ने 1ला काय पण केलं तरी पण आन्सर एवढंच राहणार आहे. सो आन्सर इज -2.18 × 10⁻⁻18 जूल. सो एनर्जी ऑफ द स्टेशनरी स्टेट करस्पॉन्डिंग टू n =
2 जर आपण घेतलं तर या ठिकाणी सिमिलरली आपण जसं इथे केलं होतं त्याचप्रमाणे n इज इक्वल टू आपण 2 घेणार आहोत, 2चा स्क्वेअर वगैरे करायचं. सो या ठिकाणी काय होईल, लेट मी शो यू. ओके, सो या ठिकाणी एनर्जी इन सेकंड स्टेट जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर इज इक्वल टू -2.18 इंटू 10 टू द पॉवर, सॉरी लिहिता येत नाही आहे. ओके, सो एनर्जी इन सेकंड स्टेट इज इक्वल टू काय होणार आहे या ठिकाणी -2.18 इंटू 10 टू द पॉवर -18 इंटू या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे 1 डिवायडेड बाय जो आपला एनचा नंबर आहे तर तो दॅट इज 2 आणि त्याचा स्क्वेअर. सो आता इथे काय होणार आहे 4 आणि इथे जर आपण हे केलं डिवाइड केलं तर 0.25 मल्टिप्लाय बाय 2.18 इंटू 10 टू द पॉवर जर आपण -18 केलं तर याने याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर समथिंग 0.545 येईल. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटू 10 टू द पॉवर -18 आहे असं घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत आणि ही आन्सर येणार आहे जूलमध्ये, का तर आपण एनर्जी फाइंड आउट करतो आहे. नेक्स्ट आहे 4.6 हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन 2. आता या ठिकाणी काय असणार आहे ॲटोमिक मास नंबर आणि खाली आहे ॲटोमिक नंबर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 2He अँड He+. He+ याचा अर्थ काय होतो, इकडे किती इलेक्ट्रॉन असतात 2, त्याने एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिलेला आहे म्हणून त्याच्याकडे काय आलेला आहे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो याच्यापैकी तुम्हाला हे निवडायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा यांच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आणि यांच्यापैकी कोणतं हायड्रोजन लाईक स्पीशीज आहे. हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणजे काय, हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतं 1. सो ज्यामध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहे ते असणार आहे हायड्रोजन लाईक स्पीशीज. ओके, आता हे आपण का फाइंड आउट करतो आहे याला पण एक रिझन आहे जे की आपण पुढे पाहणार आहोत. सो हायड्रोजन लाईक स्पीशीज म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते फाइंड आउट करूया. यामध्ये खालचा नंबर काय असतो, नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शो करतो. सो या ठिकाणी खालचा नंबर 1 आहे, याचा अर्थ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ प्रोटॉन काय आहे 1 आहे, म्हणजे दोघं पण सेमच नंबर असतात. सो आपण 1 घेतो. नेक्स्ट आहे 2He. या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय असणार आहे, प्रोटॉन आणि नंबर इलेक्ट्रॉनचा नंबर सेम आहे, सो दॅट इज 2. He+ याचा अर्थ काय आहे, याने एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे. युजली याच्यामध्ये किती असतात 2, बट आता एक दिलेला आहे, सो 2 - 1 केलं काय आलं 1. हायड्रोजनप्रमाणे कोण कोण आहे, एकतर हायड्रोजन स्वतः आहेच आणि त्याचबरोबर हेलियम+ देखील आहे. सो त्याच्यामुळे हायड्रोजन आणि हेलियम+ हे काय आहेत, हायड्रोजन लाईक स्पीशीज आहेत की ज्यांचा इलेक्ट्रॉन नंबर 1 आहे. आता हे आपण का फाइंड आउट केलं ते पाहूया. ओके, सो थर्ड पोस्टुलेट काय आहे की बोरचं जे थिअरी आहे ते आपण फक्त आणि फक्त हायड्रोजनसारख्या स्पीशीजवरती किंवा हायड्रोजन लाईक स्पीशीजवरती वापरू शकतो. म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो त्यासाठीच आपण ही थिअरी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल हेलियम आपण पाहिलं. आता लिथियममध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये युजली किती इलेक्ट्रॉन असतात 3, बट आता याने 2 इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी दिलेले आहेत. सो -2 यू विल गेट 1, म्हणजे ही पण काय झाली हायड्रोजन लाईक स्पीशीज. त्यानंतर आहे बेरिलियम. युजली ॲटॉमिक नंबर असतो 4, बट आता याने 3 कोणाला तरी दिलेले आहेत इलेक्ट्रॉन्स. सो यामधून 3 सबट्रॅक्ट केले, यू विल गेट 1, म्हणजे हे देखील झालं हायड्रोजन लाईक स्पीशीज. सो ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते सगळे हायड्रोजन लाईक स्पीशीज होणार आहेत. ओके, फक्त हे 3च आपण मोस्टली कन्सिडर करतो आणि हे 3च आपण या ठिकाणी पण घेणार आहोत. अँड सो ऑन. अशा पद्धतीने एनर्जीज ऑफ दी स्टेशनरी स्टेट्स असोसिएटेड विथ द स्पीशीज आर गिवन बाय. या ठिकाणी एक फॉर्म्युला आहे की यांच्या स्टेशनरी स्टेटमध्ये किती एनर्जी असोसिएट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. सो En पुन्हा या ठिकाणी क्वांटम नंबर इज इक्वल टू -2.18 इंटू 10 टू द पॉवर -18. हे काय आहे, रेडबर्ग कॉन्स्टंट आहे. ही व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहणार आहे. Z² म्हणजे या ठिकाणी त्यांचा ॲटॉमिक नंबरचा स्क्वेअर डिवायडेड बाय n², क्वांटम नंबरचा स्क्वेअर आणि जे त्याचं युनिट. ओके, जूल त्याचं युनिट. सो आता या ठिकाणी जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची असेल तर रेडियससाठी पण या ठिकाणी फॉर्म्युला आहे, दॅट इज Rn. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा एकदा क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याच्यानंतर इज इक्वल टू 52.9 काय आहे A0ची व्हॅल्यू, n² म्हणजे पुन्हा एकदा प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर डिवायडेड बाय Z म्हणजे ॲटॉमिक नंबर. ओके, हे पिकोमीटरमध्ये आपण काउंट करतो आणि एनर्जी आपण जूलमध्ये काउंट करतो. सो हे 2 फॉर्म्युला खूप महत्त्वाचे आहेत. सो आता या ठिकाणी काय काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे. सो फ्रॉम दी अबो एक्सप्रेशन इट कॅन बी सीन दॅट द एनर्जी डिक्रीजेस. एनर्जी डिक्रीज होणार म्हणजेच डिक्रीज म्हणजे काय, मोर निगेटिव्ह होणार. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर आपण आता याच्यामधून जेव्हा एनर्जी फाइंड आउट करू तेव्हा ते कशामध्ये असणार आहे, निगेटिव्हमध्ये, कारण या ठिकाणी रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, निगेटिव्ह. ओके, सो इथे काय सांगण्यात आलेलं आहे, लेट मी राईट.
ओके. सो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे किंवा निगेटिव्ह होणार आहे. अँड रेडियस बिकम स्मॉलर, रेडियस पण डिक्रीज होणार आहे. कधी, जेव्हा झेडची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. ओके. सो जेव्हा ॲटॉमिक नंबर वाढेल तेव्हा एनर्जी डिक्रीज होणार आहे किंवा निगेटिव्हमध्ये जाणार आहे. आणि सोबतच आरची व्हॅल्यू म्हणजे रेडियसची व्हॅल्यू, या ठिकाणी आर म्हणजे रेडियस आहे, सो रेडियसची व्हॅल्यू देखील डिक्रीज होणार आहे. ओके. सो हे तुम्ही थोडक्यात लिहून घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेलोसिटीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम दी बोर्स थिअरी. सो बोरच्या थिअरीच्या सहाय्याने आपण वेलोसिटीज पण फाइंड आउट करू शकतो की एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये किती वेलोसिटीने रिव्हॉल्व करतो हेही आपण फाइंड आउट करू शकतो. क्वांटिटेटिव्हली इट इज फाउंड दॅट दी मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ झेड. आता ही जी वेलोसिटी आहे ती वाढते केव्हा, जेव्हा झेडची व्हॅल्यू वाढते. ओके. झेडची व्हॅल्यू वाढली की त्या इलेक्ट्रॉनची वेलोसिटी देखील वाढणार आहे. आणि जेव्हा डिक्रीज विथ इन्क्रीज इन प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर जेव्हा वाढणार आहे तेव्हा व्हीची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. ओके. पुन्हा एकदा, डिक्रीज विथ इन्क्रीज इन प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे जेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू किंवा एनची व्हॅल्यू वाढेल तेव्हा व्हीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जेव्हा झेडची व्हॅल्यू वाढेल तेव्हा व्हीची व्हॅल्यू म्हणजे वेलोसिटी पण काय होणार आहे, वाढणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 4.7. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द रेडियस अँड एनर्जी असोसिएटेड विथ दी फर्स्ट ऑर्बिट ऑफ हेलियम. सो या ठिकाणी हेलियम प्लस आहे, याचा अर्थ याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजन लाईक स्पीशीज आहे. सो हेलियम प्लस इज अ हायड्रोजन लाईक स्पीशीज हॅविंग दी न्यूक्लिअर चार्ज. झेड इज इक्वल टू 2. झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर किती असतो, 2. या ठिकाणी ॲटॉमिक नंबरमधून तुम्हाला 1 सबट्रॅक्ट नाही करायचं आहे. ओके. ॲटॉमिक नंबरमधून तुम्ही 1 सबट्रॅक्ट नाही करणार आहात. ॲटॉमिक नंबर तुम्हाला 2च ठेवायचा आहे. झेडची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. कुठल्याही कुठल्याही एलिमेंटसाठी त्याचा ॲटॉमिक नंबरच त्याची झेडची व्हॅल्यू असते. त्यामधून चार्ज ॲड किंवा सबट्रॅक्ट नाही करायचा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, फक्त जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स विचारतील तेव्हाच फक्त चार्ज ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचा. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन नाही विचारले, फक्त झेडची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो फर्स्ट ऑर्बिट या ठिकाणी सांगितले की फर्स्ट ऑर्बिटमध्ये फाइंड आउट करायचं आहे किती एनर्जी असणार आहे तर ते. सो त्यासाठी आणि सोबतच आपल्याला रेडियस पण फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आपण एन इज इक्वल टू 1 घेणार आहोत. रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट आपला नेहमीचा फॉर्म्युला RN इज इक्वल टू 52.9. या ठिकाणी तुम्ही 53 पण घेऊ शकता अप्रॉक्सिमेटली. मल्टिप्लाय बाय n स्क्वेअर डिवायडेड बाय झेड. ओके. सो R1 आहे, या ठिकाणी 1 स्क्वेअर येईल आणि हे सगळं तुम्ही डिवाइड मल्टिप्लाय करा, यू विल गेट दी फायनल आन्सर. आफ्टर दॅट आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की फर्स्ट ऑर्बिटमध्ये हेलियम प्लसच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती एनर्जी आहे. सो एनर्जी म्हणजेच EN हा आपल्या नेहमीचा फॉर्म्युला इज इक्वल टू -2.18 इंटू 10⁻⁻18. हे काय आहे, रेडबर्ग कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय झेड स्क्वेअर डिवायडेड बाय n स्क्वेअर जूल. ओके. सो आता या ठिकाणी झेड स्क्वेअर म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर किती होतं, 2 होतं. सो 2चा स्क्वेअर. n स्क्वेअर म्हणजे काय, कोणत्या ऑर्बिटसाठी आपण फाइंड आउट करतो आहे, फर्स्ट ऑर्बिटसाठी 1 क्वांटम नंबर आहे. सो या ठिकाणी 1 स्क्वेअर. हे सगळं तुम्ही जेव्हा सॉल्व कराल तुम्हाला एक फायनल आन्सर मिळेल, दॅट इज -8.72 इंटू 10⁻⁻18 जूल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला रेडियस वगैरे फाइंड आउट करण्यासाठी किंवा एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी तुम्हाला कदाचित 2 मार्काला हे येऊ शकतं, 1 फॉर रेडियस आणि 1 फॉर एनर्जी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सप्लेनेशन ऑफ द लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन युझिंग बोर थिअरी. सो आता या ठिकाणी बोर थिअरीचा वापर करून आपण लाईन स्पेक्ट्रम कसं तयार होतं हायड्रोजनमध्ये हे बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना लाईन स्पेक्ट्रम माहिती असेलच, स्पेक्ट्रम म्हणजे पण माहिती असेल. सपोज की आपल्याकडे एक प्रिझम आहे, प्रिझममधून जेव्हा आपण व्हाईट लाईट ट्रान्सफर करणार आहोत किंवा व्हाईट लाईट जेव्हा आपण प्रिझमला देणार आहोत तेव्हा त्यामधून आपल्याला 7 कलर्स पाहायला मिळतात. सो ते 7 कलर्स म्हणजे काय आहे, कलरचं स्पेक्ट्रम आहे. ओके. सो द लाईन एमिजन स्पेक्ट्रम जे की इमॅज 4.5 वरती आहे. कुठे आहे 4.5, येस 4.5 पेज नंबर 40 वरती आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी ॲड नाही केलं आहे, सॉरी. सो पेज नंबर 40 वरती आहे. ऑप्टेन फ्रॉम ॲटॉमिक हायड्रोजन कॅन बी एक्सप्लेन क्वांटिटेटिव्हली बाय युझिंग बोर थिअरी. सो बोर थिअरीचा वापर करून तुम्ही जे लाईन स्पेक्ट्रम आपण कसं तयार झालं होतं ते पाहिलं होतं हायड्रोजनचं, तर ते आपण एक्सप्लेन करू शकतो. सो सोबतच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की अकॉर्डिंग टू सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ बोर थिअरी आपण काय पाहिलं होतं की सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये आपण काय पाहिलं, आठवा काय पाहिलं होतं आपण की जेव्हा आपण हायर टू लोअर एनर्जीमध्ये जातो तेव्हा इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते एनर्जी काय करतात, एमिट करतात. आणि जेव्हा आपण लोअर टू हायरमध्ये जातो तेव्हा इलेक्ट्रॉन्स एनर्जी एब्झॉर्ब करतात. हे आपण पाहिलं होतं सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये. सो त्याचा संदर्भ या ठिकाणी आहे
की सेकंड पॉस्ट्युलेटनुसार किंवा बोर थिअरीनुसार रेडिएशन इज एमिटेड वेन इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम आउटर ऑर्बिट ऑफ हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर टू द इनर ऑर्बिट ऑफ लोअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजे जेव्हा हायर टू लोअर जाणार तेव्हा एनर्जी काय होते, एमिट होते, बाहेर फेकली जाते. ओके. सो आता या ठिकाणी आपण जो बाहेरचा जो आपला हे आहे किंवा बाहेरचं जे आपलं क्वांटम नंबर आहे त्याला आपण NI घेणार आहोत आणि इनर ऑर्बिट किंवा इनर क्वांटम नंबर जे आहे, लोअर क्वांटम नंबर जे आहे त्याला आपण NF घेणार आहोत. दॅट इज फायनल. F म्हणजे फायनल, I म्हणजे इनिशियल. ओके. सो द एनर्जी डिफरन्स, आता NI आणि NF यांच्यामधला एनर्जी डिफरन्स किती आहे ते आपण फाइंड आउट करणार आहोत. सो एनर्जी डिफरन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जात आहेत. सो इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं आहे. सो त्याच्यामुळे जे एनर्जी डिफरन्स आहे ते आता आपण फाइंड आउट करतो आहे. सो आता या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, एनर्जी डिफरन्स किंवा डेल्टा ई इज इक्वल टू EI म्हणजेच एनर्जी इन दी इनिशियल ऑर्बिट मायनस EF म्हणजे एनर्जी इन दी फायनल ऑर्बिट. हे केलं की तुम्हाला एनर्जी डिफरन्स मिळणार आहे. ओके. नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू द रिझल्ट्स डिराइव्ड फ्रॉम बोर थिअरी द एनर्जी E ऑफ एन ऑर्बिट इज रिलेटेड टू इट्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर N बाय द इक्वेशन. आता या ठिकाणी एनर्जी किती प्रेझेंट आहे ही क्वांटम नंबरशी किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबरशी रिलेटेड आहे. तर ते आपण कसं फाइंड आउट करतो, मगाशी पण आपण पाहिलेलं आहे. एनर्जी इज इक्वल टू मायनस रेडबर्ग कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय 1/n². हा फॉर्म्युला पण मगाशी आपण पाहिलेला आहे. ओके. आता या ठिकाणी 1 का घेतलं जातं आहे, झेड मगाशी आपण Z² घ्यायचो, या ठिकाणी 1 का घेतलं आहे, 1 यासाठी घेतलं आहे की आपण हायड्रोजनसाठी फाइंड आउट करतो आहोत आणि हायड्रोजनमध्ये किती असणार आहे, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे 1. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 1² म्हणजे 1च घेतो आहे. ओके. सो तोच फॉर्म्युला आहे, कोणी कन्फ्यूज व्हायचं नाही की हा नवीन फॉर्म्युला आहे वगैरे वगैरे, असलं काय नाही आहे, सेमच फॉर्म्युला आहे. फक्त या ठिकाणी आपण Z² ऐवजी डायरेक्ट 1 लिहितो आहे कारण आपण पर्टिक्युलरली या ठिकाणी हायड्रोजन पाहतो आहे म्हणून. ओके. आफ्टर दॅट जर आपण हे कंबाईन केलं इक्वेशन नंबर 4.9 आणि इक्वेशन नंबर 4.6 जर आपण यांना कंबाईन केलं म्हणजेच या ठिकाणी एनर्जीज जर आपण कंबाईन केल्या तर काय आन्सर येईल, या ठिकाणी एनर्जी ऑफ दी 1 या ठिकाणी NF² घेतो आहे. NF² म्हणजे काय की सगळ्यात फायनल जे आपलं ऑर्बिट आहे त्यामध्ये असणारी एनर्जी मायनस 1/NI² म्हणजे इनिशियल ऑर्बिटमध्ये असणारी एनर्जी. ओके. सो डेल्टा E इज इक्वल टू RH म्हणजेच रेडबर्ग कॉन्स्टंट. ब्रॅकेटमध्ये आपण घेणार आहोत, या ठिकाणी रेडबर्गला कॉमन घेतलेला आहे, ब्रॅकेटमध्ये आपण घेणार आहोत 1/NF² मायनस 1/NI². ओके. तर अशा पद्धतीने आपण डेल्टा एनर्जी फाइंड आउट करतो जेव्हा आपल्याकडे 2 ऑर्बिट्स असणार आहेत तेव्हा. सो आफ्टर दॅट नेक्स्ट अरे हां. सो आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की सबस्टिट्यूट दी व्हॅल्यू ऑफ RH. काय होती RHची व्हॅल्यू 2.18 इंटू 10⁻⁻18. ओके. या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू का घेतो आहे, कारण इथे जेव्हा आपण RH घेतलं होतं तेव्हा आपण कॉमन बाहेर काढताना पॉझिटिव्ह RHला बाहेर काढलं आणि या ठिकाणी मध्ये निगेटिव्ह साईन ठेवलं. ओके. सो त्याच्यामुळे आपण इथे पॉझिटिव्ह RH घेतो आहे. पॉझिटिव्ह RH ब्रॅकेटमध्ये 1/NF² मायनस 1/NI² जूल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन इन दी फॉर्म्स ऑफ किंवा इन द टर्म्स ऑफ वेव्ह नंबर ऑफ द एमिटेड रेडिएशन इन दी फॉलोइंग स्टेट. आता जर आपल्याला हेच इक्वेशन थोडं अजून त्याला मॉडिफाय करायचं असेल किंवा अजून थोडी फॅशन करायची असेल तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, वेव्ह नंबरचा वापर करणार आहोत. तुम्हाला हे माहिती आहे की डेल्टा एनर्जी किंवा एनर्जी इज इक्वल टू Hν हे आपण कधी पाहिलं होतं, प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये क्वांटम थिअरीमध्ये पाहिलं होतं. ओके. सो हे काय आहे क्वांटम थिअरी. आता यालाच आपण असं घेऊ शकतो की डेल्टा E इज इक्वल टू Hν. ओके. सो तेच या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की जे वेव्ह नंबर असतात, आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये आय थिंक पाहिलं होतं किंवा सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की वेव्ह नंबर काय असणार आहेत, हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात वेव्हलेंथची. वेव्हलेंथ काय आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत वेव्हलेंथची. सो वेव्हलेंथ म्हणजे आपण काय पाहिलं होतं C डिवायडेड बाय Hν. ओके. आता जर वेव्ह नंबर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतील तर हा फॉर्म्युला काय करायचा, जस्ट उलटा करायचा, न्यू डिवायडेड बाय C करायचा आहे. न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय C म्हणजे काय, लाईटची स्पीड किती आहे तर ते. ओके. सो या ठिकाणी तुम्ही घेणार आहात वेव्ह नंबर इज इक्वल टू, वेव्ह नंबर सेंटीमीटर इन्व्हर्समध्ये असते. सो वेव्ह नंबर इज इक्वल टू न्यू डिवायडेड बाय C. आता हेच जर तुम्हाला या इक्वेशननुसार लिहायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे, तुम्ही या ठिकाणी घेणार आहात न्यूची व्हॅल्यू दॅट इज डेल्टा E/H. कशावरून आलं, याच्यावरून आलं. ओके. सो हेच तुम्ही जर कन्वर्ट केलं तर न्यू इथेच राहील, इथे जे H आहे तर ते खाली जाईल डेल्टा Eच्या खाली. सो हे तुमच्याकडे आलं न्यूची व्हॅल्यू, मल्टिप्लाय बाय काय घ्यायचं आहे 1/C. सो 1/C या ठिकाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी डेल्टा Eची व्हॅल्यू घेणार आहात दॅट इज रेडबर्ग कॉन्स्टंट डिवायडेड बाय Hची व्हॅल्यू प्लँक्स कॉन्स्टंट काय आहे 6.6 इंटू 10⁻⁻34
मल्टिप्लाय बाय सीची व्हॅल्यू काय आहे ठरलेली असते 3 × 10⁸ असते. बट ह्या ठिकाणी 10 का घेतली कारण सेंटीमीटरचं कन्वर्जन केलेलं आहे म्हणून. ओके 3 × 10⁸ मीटर असते. या ठिकाणी आपण काय घेतो सेंटीमीटर घेतोय म्हणून 3 × 10⁻10 घेतलेला आहे. ओके आणि ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी आपण ॲज युजल घेणार आहोत 1/nf² - 1/ni² सेंटीमीटर इनवर्स. ओके सो आता हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल याची पण व्हॅल्यू ठरलेली आहे कारण या सगळ्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. हे पण रेडबर्ग कॉन्स्टंट आहे, हे पण प्लँक्स कॉन्स्टंट आहे, ही सीची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे. सो ते एकदाच एक व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि तीच आपण पुढे नेहमी वापरतो. सो ती व्हॅल्यू काय आहे 109677 ही काय आहे यातून आलेली व्हॅल्यू आहे. सो 109677 इन ब्रॅकेट 1/nf² - 1/ni² सेंटीमीटर इनवर्स. ओके सो दिस ॲपियर्स लाईक द रेडबर्ग इक्वेशन. हे देखील आपण रेडबर्ग इक्वेशन ज्याप्रमाणे पाहिलं होतं त्याचप्रमाणे आहे. आता या ठिकाणी फक्त त्याच्यामध्ये काय होतं NF = N1ची व्हॅल्यू आपण घ्यायचो आणि ते आपण NI घेतो त्याच्याऐवजी आपण N2 घ्यायचो. ओके बस एवढाच फरक आहे, बाकी काही नाही आहे. In other words, Bohr theory successfully accounts for the empirical Rydberg equation for the line emission spectrum of hydrogen. In the Rydberg equation, N1 and NF are integers. Bohr's theory assigns a physical meaning to them as principal quantum number corresponding to the concentric orbits. So आपण आता या ठिकाणी पाहिलं की हे जे रेडबर्ग इक्वेशन होतं आणि त्यासोबतच बोहर थिअरी जे आहे यांच्यामध्ये थोडीशी सिमिलॅरिटी आहे. तसंच आपण हेही पाहिलं होतं की रेडबर्ग इक्वेशनमध्ये आपण NI NF वगैरे वापरायचो. याचा अर्थ काय हे इंटेजर्स आहेत आणि बोहर्स थिअरी असायन्स फिजिकल मिनिंग टू देम ॲज प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स. आणि हेच आपण बोहर्स थिअरीमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर्सच्या म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर्सला नाव दिलं होतं आणि ते आपण वापरत होतो. व्हॅल्यूज सेम होत्या, सगळं काही सेम होतं, फिजिकल क्वांटिटीज सेम आहेत, मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त नावं वेगळी आहेत. So the integers in Rydberg equation stand for the final orbit NF of electric transition and N1 for initial orbital. आणि जर आपण रेडबर्ग इक्वेशनमध्ये पाहिलं तर NF म्हणजे काय आहे फायनल ऑर्बिट आणि NI म्हणजे काय आहे इनिशियल ऑर्बिट. संपला विषय. सो नेक्स्ट आहे द एमिशन लाईन्स comprising the 5 series and thus are result of electronic transition from the excited hydrogen atoms. सो या ठिकाणी तुम्ही 5 सिरीज पाहू शकता. पहिल्यांदा आहे लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाशन सिरीज वगैरे वगैरे वगैरे. सो फर्स्ट ऑफ ऑल लायमन सिरीजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी N1ची व्हॅल्यू असणार आहे 1, N2ची व्हॅल्यू असणार आहे N1+1. बाल्मर सिरीजमध्ये N1ची व्हॅल्यू असणार आहे 2, N2ची व्हॅल्यू असणार आहे N1+2. अशा पद्धतीने हेच पुढे कॅरी होत राहणार आहे. सोबतच ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन गिविंग राईज टू डिफरंट एमिशन लाईन सिरीज ऑफ इलेक्ट्रॉनिक हायड्रोजन आर शोन इन फिगर 4.6. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर आपण लायमन सिरीजमध्ये पाहिलं तर हे स्टार्ट कुठे होतं आहे N1 पासून स्टार्ट होतं आहे, त्याच्यामुळेच आपण ह्याला लायमन सिरीज म्हणतो. नेक्स्ट जर आपण बाल्मर सिरीज पाहिलं तर हे N2 पासून स्टार्ट होतं. पॅशन सिरीज N3 पासून स्टार्ट होतं किंवा N=3 पासून स्टार्ट होतं. ओके सो आफ्टर दॅट हेच आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इन दी हायड्रोजन स्पेक्ट्रम. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी एक इक्वेशन आहे व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ फोटॉन एमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम ऑर्बिट ऑफ n=5 टू n=2. आता n=2 आहे म्हणजे हे काय असणार आहे बाल्मर सिरीज असणार आहे. ओके सो n=2 पासून n=5 पर्यंत ते गेलेलं आहे. या ठिकाणी N1ची व्हॅल्यू आहे 2, N2ची व्हॅल्यू आहे 5. नेहमीप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वेव्ह नंबर फाइंड आउट करायचा आहे आणि वेव्ह नंबरच्या उलटं केलं की तुम्हाला वेव्ह लेंथ मिळेल. ओके सो वेव्ह नंबरचं फॉर्म्युला आहे रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू घ्यायची आहे ब्रॅकेटमध्ये 1/n1² - n2². ओके सेंटीमीटर इनवर्स. या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या आहेत. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल ही असणार आहे वेव्ह नंबरची व्हॅल्यू. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे वेव्ह लेंथ. सो वेव्ह लेंथ = 1/वेव्ह नंबर. सो याचा आपल्याला काय घ्यायचं आहे इन्व्हर्स घ्यायचा आहे आणि जी व्हॅल्यू येईल ती असणार आहे तुमची वेव्ह लेंथ. आता या ठिकाणी वेव्हलेंथ ऑफ फोटॉन तुम्हाला मिळालेली आहे दॅट इज 4.34 × 10⁻⁵. पण तुम्हाला हे माहिती आहे की वेव्हलेंथ आपण कशामध्ये घेतो नॅनोमीटरमध्ये घेतो. ओके बट हे कशामध्ये आपण फाइंड आउट केलं सेंटीमीटरमध्ये. सो जस्ट ह्याला नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻7 तुम्हाला याला मल्टिप्लाय करायचं आहे. 7 का 10⁻9 का नाही कारण 10⁻9 याचा अर्थ काय होतो मीटर, बट या ठिकाणी काय दिलं सेंटीमीटरमध्ये. सो -2 करायचं आणि 7 घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला 10⁻7 आणि यू विल गेट दी फायनल व्हॅल्यू दॅट इज 434 नॅनोमीटर. ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिमिटेशन ऑफ बोहर मॉडेल. आता लिमिटेशन्स काय होते काहीतरी ड्रॉबॅक वगैरे असणार आहेतच, तर त्यापैकीच एक आहे ते म्हणजे लिमिटेशन्स ऑफ बोहर मॉडेल. त्यामध्ये फर्स्ट आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल फेल टू अकाउंट फॉर फायनर डिटेल्स ऑफ हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रम ऑब्झर्व्ड इन सोफिस्टिकेटेड स्पेक्ट्रोस्कोप एक्सपेरिमेंट्स.
सो स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट्स केले जातात आणि स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट्समध्ये जे काही एकदम डिटेल्समध्ये स्टडी केला जातो तर त्यामध्ये ते डिटेल्स ऑब्झर्वेशन्स काय आहेत हे सगळं बोहरला एवढ्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता नव्हतं आलं त्यांच्या थिअरीमध्ये. ओके, नेक्स्ट आहे बोहर मॉडेल वॉज अनॅबल टू एक्सप्लेन दी स्पेक्ट्रम ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. आता तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं की बोहरने जास्त माहिती कोणाबद्दल दिलेली आहे, हायड्रोजनबद्दलच. मग इतर जे काही ॲटम्स आहेत त्यांच्याबद्दल बोहर एक्सप्लेन करू शकले नव्हते. नेक्स्ट आहे बोहर थिअरी कुड नॉट एक्सप्लेन दी स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. आता हे जे स्पेक्ट्रल लाईन्स आहेत हे जेव्हा स्प्लिट होतात तेव्हा त्यापासून त्याच्यामध्ये काही मॅग्नेटिक फील्डचा प्रेझेन्स असतो, काही ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचा प्रेझेन्स असतो, त्याबद्दलही ते एक्सप्लेन करू शकले नाहीत. बोहर थिअरी फेल टू एक्सप्लेन दी ॲबिलिटी ऑफ ॲटम्स टू फॉर्म मॉलिक्युल्स बाय केमिकल बॉन्ड्स. त्यासोबतच ॲटम्स कशा पद्धतीने मॉलिक्युल्स तयार करतात, केमिकल बॉन्ड्स कसे असतात, या सगळ्याबद्दलही त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. आणि त्यामुळे या सगळ्या लिमिटेशन्समुळे बोहरनी दिलेलं ॲटॉमिक मॉडेल किंवा हायड्रोजन ॲटॉमिक मॉडेल फेल झालं होतं. त्या फेलचे रिझन्स काय आहेत आणि त्यानंतर पुढे कशा पद्धतीने प्रोग्रेस झाली हे आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.